पावना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने अगदी कमी वेळामध्ये आपण सर्व पत्रकार बंधूंना या प्रेस कॉन्फरन्सचं जे काही निमंत्रण दिलं आणि आम्हा तमाम धरणग्रस्तांच्या ज्या काही व्यथा समजून घेण्यासाठी आपण अल्पावधीमध्ये या ठिकाणचा धरणग्रस्तांचा जो काही प्रश्न प्रलंबित आहे पुनर्वसनाचा, तो पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मंत्रालयामध्ये कार्यवाही चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून सर्व धरणग्रस्तांना पावना परिसरामध्ये 2 एकर व पावना परिसराच्या इतरत्र 2 एकर याप्रमाणे 4-4 एकर क्षेत्र देऊन पुनर्वसन करायचं असं सर्व धरणग्रस्तांनी आणि प्रशासनाकडून मान्य झालेलं होतं आणि त्याची कारवाई आता मंत्रालय स्तरावरती चालू आहे। तथापि 1-2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं एक पत्र आम्हाला मिळालं की ज्याच्यामध्ये दिनांक 3/7/2026 रोजी मंत्रिमंडळ सभागृह विधान भवन पुणे येथे पावना जलवाहिनी प्रकल्पाबाबतची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीसाठी तालुक्यामधील तसेच पिंपरी चिंचवडमधील सर्व आजी माजी आमदार पदाधिकारी यांना निमंत्रित केलेलं आहे। परंतु खेदाची बाब म्हणजे ज्या पावना धरणावरती संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका अवलंबून आहे त्या पावना धरणातल्या धरणग्रस्त शेतकरी बांधवांना तसेच पावना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला या ठिकाणी आमंत्रित केलं नाही आहे। किंबहुना कुठल्याच धरणग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही जी काही मीटिंग आयोजित केलेली आहे त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये आम्हा शेतकऱ्यांचं पुनर्वसन होणार किंवा नाही होणार या संदर्भामध्ये किंवा त्याची दिशा कशा पद्धतीची राहणार तर ते संपूर्ण जाणून घेण्यासाठी किंवा आमची व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे। या पुढील सविस्तर माहिती पावना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला संबोधित करते। प्रश्न बोला। प्रथमतः आलेल्या सर्व पत्रकारांचे पावना धरणग्रस्तांच्या वतीने मी स्वागत करतो आणि आल्याबद्दल आभारही मानतो। मूळतः पहिला प्रकल्प झाला म्हणून आज पाईपलाईन असेल किंवा बाकीचे काही उपप्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यावरती आज 3 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लागते आणि कुठल्याही धरणग्रस्ताला निमंत्रित न करता परस्पर निर्णय घेतला जातो। मग गेले 60 वर्ष ह्या धरणाच्या आतील जे काय 1203 खातेदार संपादित 30 माळेच्या टावर झाले तर ते कशाच्या जीवावर झालं, आपण त्यांचं प्रतिनिधित्व त्यांचं पालकत्व आपण घ्यावं ही भूमिका सुद्धा आज तागायत स्थानिक पदाधिकाऱ्यांना किंवा त्या महानगरपालिकेला सुचलं नाही। परंतु आज बाकी पाईपलाईन नेता असताना पूर्वी 60 वर्षापूर्वी झाले पण त्यांना आपण काहीच दिलं नाही, ना जमीन वसूल न करता ते कामही आम्ही थांबवलेले आणि उद्या जर काय एखादा धोका झाला तर आमचेच कोणतरी नातेवाईक आमचे बांधव धरणाच्या खाली त्याचं काय, म्हणजे इतकं निष्काळजीपणाचं हे साधारण सत्ताधारी आणि प्रशासन काम करते। तर माझी आपल्याकडून एकच विनंती आहे की आमचा आवाज, आमचा धरणग्रस्तांचा 863 लोकांचा जो आवाज आहे तो माननीय सदस्य जे काम करणारे आहेत मंत्रिमंडळात त्यांच्यापर्यंत आज या ठिकाणी संपूर्ण पत्रकार बांधव आणि माझ्या संयुक्त संघटना आणि धरणग्रस्त बांधव येथे आलेले आहेत। चिंचवडसारख्या ठिकाणी लक्ष्मणराव जगताप महापौर असल्यापासून आम्हाला आश्वासन दिली गेली की आम्ही ही 20-22 गावं दत्तक घेऊ, त्या रिंग रोड करू, ह्यांच्या पूर्ण ज्या अपुऱ्या पुनर्वसनाच्या काही कामं राहिलेले तेही आम्ही पूर्ण करून देऊ। प्रत्येक घरटी खातेदार नव्हे तर घरटी एक मूल कामाला लावू किंवा संघटनेला विश्वासात न घेता हे काम चालतं, हे आमच्यावर अन्यायच आहे। कारण जी आम्हाला भूक आहे, जी आम्हाला ताण आहे, बंदिस्त पाईपलाईन रखडलेलं जेवढं आम्ही अन्याय हाल अपेक्षा सहन करायच्या तेवढ्या केलेल्या आहेत, इथून पुढे करायला लागू नये अशी आमची एक शासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे। तर मुलांना काम आत्तापर्यंत 340 लोकांना तुम्ही 4 एकर दिली, त्याप्रमाणे आम्हालाही 4 एकर द्या। तुमच्याकडे 4 एकर उपलब्ध नाही तर 2 एकर द्या, 2 एकरचा आमच्याकडे जार द्या, नंतर ती कुठं आम्हाला मिळेल ती आम्ही घ्यायला तयार आहोत।
ह्या दृष्टीने सगळं काम करून घ्यावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि आजपर्यंत आम्ही या 50 वर्ष झाला अपेक्षा सहन केल्या, त्याला कुठंतरी दुजरा मिळावं, त्याला कुठंतरी समाधानाचा वारं लागावं एवढीच इच्छा आणि माझ्या धर्मस्थ बांधवाची सर्व मनोकामना पुरी व्हावी ही सर्वानुमते मी विनंती करतो. आणि पत्रकार बांधवांनी हा हिरिरी शब्द आमचा पुढं पणाला लावून पुढं पाठवावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नारायणजी बोडके, माजी अध्यक्ष रविकांतजी रसा, त्याचबरोबर संस्थेचे कायदेशीर सल्लागार वकील साहेब आणि सर्व धरणग्रस्त पदाधिकारी, शेतकरी बांधव, पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. आवर्जून अचानकपणे आपणा सर्वांच्या समोर ही पत्रकार परिषद घेत असताना आपणा सर्वांचं पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. येत्या 3 तारखेला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी एक बैठक आयोजित केलेली आहे. खरी तर ही बैठक आमच्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवडला पाईपलाईन बंदिस्त देण्यासाठी आयोजित केलेली आहे असं कानावर येत असताना धरणग्रस्तांना यामध्ये विश्वासात घेतलेला जात नाही. त्या गोष्टीचा आम्हाला कोणताही कल्पना न देता आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि ह्या बैठकीमधील जे काही मागण्या गेल्या 60 वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांना जमीन देणे असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी लावली असेल, या अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा त्या ठिकाणी शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न देखील केलेला आहे. परंतु अनेक वेळा संघटनेने मोर्चे आंदोलने करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही. तेव्हा भविष्यामध्ये हा प्रश्न सुटल्याशिवाय असं या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करून येणाऱ्या काळामध्ये जे काही उर्वरित शेतकरी आहेत, 340 शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप झालेलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप व्हावं, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं धरणग्रस्त यादीमध्ये नाव नाही त्या शेतकऱ्यांची यादी पुनर्गठित करून त्यांची कागदपत्राची शहानिशा करून अवॉर्डच्यानुसार ती यादी पूर्ण करून त्या धरणग्रस्तांना ठरल्याप्रमाणे 2 एकर तुम्ही जो उल्लेख करता बैठकीचा 3 तारखेच्या बैठकीचा, ती बैठक पुनर्वसनासाठी संदर्भात नाही. बरोबर. क्लिअर विषय दिलेला जलवाहिनीची बैठक आहे. त्या बैठकीला तुम्हाला निमंत्रित करायला पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं आहे. असंच आमचं म्हणणं आहे. जलवाहिनी पवना डॅममधूनच नेणार आहे ना. झालं तसं तुम्हाला इथं 2 एकर आणि उपलब्ध होईल तालुक्यात तिथं 2 एकर असं पुनर्वसन आपल्याकडे ते आता डाटा पण आमच्याकडे आहे. दुसरा मुद्दा की जाणून बुजून आम्हाला टाळलं जातं का? कारण हा 60 वर्षाचा जो आमचा एकदम खराब अनुभव आहे शासनाच्या मार्फत, त्यामुळं आमची भूमिकाच नकारार्थक झाली की जाणून बुजून शेतकरी आपला वापर करतोय का. त्यामुळं ही पत्रकार परिषद घेऊन त्या 3 तारखेच्या मीटिंगमध्ये जमल्यास आम्हाला जर प्राधान्याने भूमिका मांडण्याची संधी जर दिली तर आमच्या जे काही मागण्या आहेत किंवा जे काय आमची हालापेष्ट आहे त्या आम्ही त्या मंत्रिमंडळाच्या समोर कॅबिनेटच्या मांडू आणि तो आम्हाला न्याय मिळेल अशी आमची भूमिका मांडू की नक्की आम्ही कशामध्ये आहोत. पण आज जर आम्ही आमची भूमिका जाहीर केली तर परत आमच्यावरतीच ताशेरे किंवा आमच्याकडेच बोटे येतील. कारण 60 वर्ष आम्ही भोगलेले. आमचा मूळचा खातेदार एक होता, आज त्याच खातेदाराचे 60-60, 70-70 एका कुटुंबामध्ये वारस झाले. जर आत्ता तुम्ही 2 एकर प्रमाणे प्रस्तावित करता, ते 2 एकर जर भेटलं तर जे आम्ही आता कमीत कमी उदरनिर्वाहाचं साधन बनवले ते पण कंप्लीट तुकडे होतील, ठिकऱ्या होतील. आम्ही तो धरणग्रस्त प्रति तर राहणार नाही. आम्हाला हिथून हाकलून बाहेर काढलं नसते. म्हणजे आज जर तुम्ही आम्हाला इथं 2 एकर दिलं तर आता कुटुंब संख्या इतकी मोठी झाली की आत्ताची चालूची 2 फूट तुम्ही कुणाला एका मेरीला देत नाही. तर त्याच्यात आमचे हिस्सेदार वाढलेत, भागीदार वाढलेत. उद्या ते आमच्या उरावरती येऊन बसतील आणि इथून आम्हाला परत भूमिहीन होऊन शनी बाहेर निघायला लागेल. म्हणून जर ती 2 एकर आम्हाला उर्वरित जर भेटली तर तेच चुळी बांगडी म्हणून आम्हाला इतरत्र बाकीच्या खातेदारांना
त्यांचं समाधान करून धरणग्रस्त म्हणून काय 5-5 गुंठे येतील तो आम्हाला तिथं परत तेवढंच. कारण आज तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री किसान योजना आमच्या धरणग्रस्तांना आम्ही वेळोवेळी कलेक्टरकडं महानगरपालिकेकडं आमच्याकडे पत्रव्यवहार आहे त्याचा पोच आहे. कुणीच आमच्याकडे का लक्ष देत नाही? म्हणजे आम्ही या भारतामध्ये लोकशाहीमध्ये राहायचं की नाही हा पण प्रश्न आमच्या समोर उभा राहतोय. आणि निश्चित मला वाटतंय तारखेला बैठक म्हणाले त्या बैठकीला तुमचे लोकप्रतिनिधी आहेत. गेले 60 वर्ष 2 अध्यक्ष आमचे वया झालं म्हणून गेले, तिसरं अध्यक्ष आमच्याबरोबर आता बसलेले आहेत आणि आमची मला वाटते 50शी चाललेली आहे. वेळोवेळी आम्ही हीच मागणी केलेली की मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट समोर आम्हाला नेऊन बसवा, पण तसं कधीच झालेलं नाही. आतापर्यंत मी मगाशी बोलल्याप्रमाणे 2 वेळेस आमदार होऊन गेलेत. बाळा भगडे पण 10 वर्ष होते, अण्णा पण 10 वर्ष नाही. बोलवले ना मिटिंगला, तुम्हाला बोलवलं नाही तो राग आहे का? नाही आम्हाला राग नाही. तुमचा विश्वास नाही. आमची भूमिका पत्रकारांच्या मार्फत एवढीच आहे की आमची ही जी का तळमळ आहे हे आमच्या प्रतिनिधींनी त्या कॅबिनेटमध्ये मांडावी. एवढ्याच मार्फत भूमिकेसाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली आहे की आमच्या व्यथा तुम्हाला कळाव्यात आणि जमलंच तर आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला जर बोलवलं. लोकप्रतिनिधींवर आमचा विश्वास आहे. तुम्ही या बैठकीच्या पूर्वी जी पत्रकार परिषद घेताय म्हणजे तुम्ही काही शासनाला इशारा देण्याचा प्रयत्न इशारा देण्यासाठी करतोय. जर आमचा निर्णय 3 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्हाला खात्री आहे की जोपर्यंत पवनेचा विषय संपत नाही तोपर्यंत ते पाईपलाईन करू शकत नाही. त्यामुळे पवनेचा निर्णय हा 3 तारखेला होणार आणि तो त्यांनी घ्यायचा तो आम्ही म्हणतोय तसा घेतला पाहिजे. 9 मे 1973 प्रमाणेच तो झाला पाहिजे. पवनेचा विषय त्यांच्या मीटिंगच्या अजेंड्यावरती नाहीये, पूर्ण वाचनाचा विषय. हो ते आमच्याही लक्षात आहे, पण तो विषय झाल्याशिवाय पुढे सरकत नाही. फक्त त्यांना त्याच्यात खिचडी करायची नाही म्हणून त्यांनी तो विषय त्यांनी टाळलेला आहे. पण पहिला विषय अजेंड्यावर दोघांनी आम्हाला ते सांगितल्यामुळेच आम्ही ह्या आज पत्रकार परिषदेत तरीही तुम्हाला त्यांच्या का जायचं? आम्हाला जायचं नाही. आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. पाणीच आमचं नाही, त्याचा पाऊस घेतलं, पाणीच आमचं नाही. कमी पडतात मांडायला. एक मिनिट देतो. काय करा आता आपण प्रत्येकाने तेच मध्ये काय नका. त्यांच्या प्रश्नाचं थेट टू थेट उत्तर आपण देत नाहीये. त्याच्यामध्ये नाही तसं नाही. काय झालेलं आहे, हा प्रकल्प आहे 60 वर्षापूर्वीचा. ह्याच्यामधले जे काय आडाके तडाके जे काय आहेत हे पेपर शासन पण उपलब्ध करून देत नाही. आज मला वाटतं अण्णा पोहोचवले तर आम्ही आमच्याकडे नाही. हे जे जुने पेपर आहेत ह्या ज्या याद्या आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचले नसाव्यात. ते आम्ही आता त्यांना दिल्यात. त्याच्यावरती अभ्यास नाही. आता त्यांचं जे मत आहे की जमीन उपलब्ध नाही तर त्यासाठी आमच्याकडे ही 3000 एकरची मावळमधली उपलब्ध शासकीय जमीन आहे, ह्याचा त्यांनी विचार करावा. दुसरा मुद्दा ते जे काय म्हणतात 2 एकर द्यायचे. 2 एकर वाटप तुम्ही सगळे घेणार आहात का? त्याला संमती आहे? हो आमचं पण पहिलं 2 एकर प्लस 2 एकर अशी जी भूमिका आमची आहे जी कलेक्टरच्या समोर सर्व विश्वासात घेऊन लोकांना तडजोड म्हणून केलेलं आहे त्या मुद्द्यावरती आम्ही काय नाही. आता तुम्ही या सगळ्या पेपरबद्दल सांगत होता, हे सगळे पेपर तुमच्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवले. मग शिरस्तर दादा म्हणत होते की शेतकरी आणि धरणग्रस्तांमध्ये काहीतरी मतभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचं म्हणणं होतं. कॅबिनेटची जी बैठक आहे ना, परत विषय परत 2 पवना धरण जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत ते जेवढं चर्चेत नव्हतं तेवढं जलवाहिनीच्या प्रकरणात ते चर्चेत आलं. पुनर्वसनाच्या विषयाने ते चर्चेत नव्हतं आणि आता सरकार दरबारी जो प्रश्न प्रामुख्याने घेतला जातोय तो फक्त जलवाहिनीचा आहे. मग तुमचा तर मग ते 3 लोक जे गेले किंवा 12 लोक जखमी आहेत त्या सगळ्यांवरती तुम्ही कसं बांधणार? त्यांनी आता तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे खरं तर सविस्तरित त्या अध्यक्षांनी की मुळात आताचा जो काही प्रश्न आहे आमचा करून प्रथम आमचं पुनर्वसन करावं आणि त्याच्यानंतरच्या ह्या ज्या काही दुय्यम मागण्या आहे मग त्याचा मजबूत आमचा 100% विरोध राहणार. पावना बंदिस्त लाईनला पण राहणार, पावनाच्या मजबूतीकरणाला पण राहणार आणि पावनातले जे काय पावना धरणाच्या संदर्भामधली जे काय इतर प्रशासनाला जी काही कामं करायची असतील जोपर्यंत आमचं धरणग्रस्तांचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करून देणार नाही. ही आमची फायनल. तुम्हाला काही निरोप नाही आला किंवा या संदर्भात काही कळवलं नाही, काय उपोषण किंवा काय पुढचं 3 तारखेच्या आतमध्ये काय करण्याचं ठरवलं? आम्ही त्या संदर्भामध्ये प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं दिलेले आहे आणि आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पण सांगतो 3 तारखेला जर का आमच्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भामध्ये ठोस आणि लेखी स्वरूपामध्ये जर का काही निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही आगामी काळामध्ये
अत्यंत तीव्र स्वरूप 2023 नंतरून शासन दरबारी 2 एकर पवना परिसरात एक 2 एकर इतरत्र याप्रमाणे 4 एकरचं वाटप करण्यात यावं, यासाठी पुनर्वसन मंत्री यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून प्रस्ताव गेलेला आहे. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच 4 एकर प्रमाणे पुनर्वसन करून हे शासन आम्हाला न्याय देतील, या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. एक मुद्दा फक्त कन्फ्युज करतो. शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो. दादा एक मुद्दा, माननीय महेशदादा लांडगे यांची सुद्धा आम्ही एका आपल्या न्यूजच्याच माध्यमातून जी काय बाईट पाहिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नमूद केलंय की हा जो काय बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न आहे, जे काय पुनर्वसनामधले जे काय प्रलंबित शेतकरी आहे त्या सर्वांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्यानंतरच आम्ही करूया, हे आम्ही प्रेसच्या किंवा त्यांच्या बाईटच्या माध्यमातून पाहिले. माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना आम्ही व्यक्तिशः 1 महिनाभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचा जोपर्यंत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं कामकाज करणार नाही. विद्यमान आमदार सुनीलांना शेळके असतील, हेही वारंवार आमच्या या मताशी आम्हाला पूर्ण त्यांचा पाठिंबा आहे. माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे याही मान्यवरांचा आम्हाला ह्या मागणीला पाठिंबा आहे. नवे तर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा आमच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांचा आम्हाला 2 एकर अधिक 2 एकर याप्रमाणे 4 एकर वाटप व्हावं, यासाठी त्यांचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आहे. आणि त्यांचंही म्हणणं आहे की जे यापूर्वी 9 मे 1973च्या GR प्रमाणे जे काय वाटप झालेलं आहे त्याच पद्धतीने उर्वरित खातेदारांचं वाटप करण्यात यावं. खरं तर प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला टाळाटाळ केली जायची की तुम्हाला पुनर्वसन कायदा लागू होत नाहीये, परंतु हायकोर्टाने त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जरी पवनाला पुनर्वसन कायदा लागू होत नसला तरी पण यापूर्वी 9 मे 1973च्या GR प्रमाणे 340 खातेदारांचं वाटप झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा संबंधित मंत्रालय यांच्याकडून सविस्तर असं त्याच्यावरती न्याय करून आम्हाला 4 एकरचं पुनर्वसनाची मागणी आमची मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता 50 वर्ष झाले जमीन नाही मिळली. आता 50 वर्ष झाले जमीन आम्हाला शेतकऱ्या धरणग्रस्तांना मिळली नाही. आता ह्या 5 ते 10 वर्षात सुनीलांना शेळके आमदारांनी हा उठावा एक धरून कसतरी आता 2 एकर ते 4 एकरवर आणलेली. आतापर्यंत काहीच झालं नव्हतं. 1 एकर काढली होती एक बाऱ्या द्यायला, त्याच्यात व्यक्ती आणला ती बाद झाली. आता 2 एकर आणली, 2 एकर इथं देतात, 2 एकर तुम्हाला इतर तालुक्यात किंवा जिल्ह्यात देणार. हे आपल्या शेतकऱ्यांनी समजांनी समजून हे 2 एकर पहिली पदरात पाडून घ्या आणि त्याचा GR आपण लिखित त्यांच्याकडून घ्या. 2 एकरची लिखित घ्या मंत्र्याकडून, मुख्यमंत्र्याकडून, पालकमंत्र्याकडून त्यांच्याकडून लिखित घ्या आणि आपलं जमीन शेतकऱ्यांना वाटप करा 2-2 एकर. ठीक आहे दत्तो, माना पटकन माना. चालू आहे बोला ना. आज उपस्थित बंदिस्त जलवाणीला विरोध करण्यासाठी आमच्या धरणग्रस्तांच्या हाकेला ओ देऊन आपण सर्व पत्रकार बंधू तातडीने आलात आणि आपला बहुमोल वेळ खर्च करून आम्हाला इथं मदत केली, त्याबद्दल मी आपल्या संयुक्त संघटनेच्या वतीने आणि सर्व धरणग्रस्तांच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो आणि आजची बाईट पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो.